नमस्कार मंडळी, मृदुला होम किचनमध्ये मी तुमचं स्वागत करते। तर आज आपण मस्त असे मिनी समोसे बनवणार आहोत किंवा फ्लॉवर समोसे काही म्हणू शकता। तुमच्या आवडीचं कोणतेही नाव या डिशला तुम्ही देऊ शकता, पण किती चविष्ट आणि एकदम खस्ता तयार होतात। मेन म्हणजे अगदी झटपटीत। जसे आपण नॉर्मल समोसे बनवताना भाजी वगैरे फोडणी द्यायला लागते, आलं लसूण पेस्ट करा, भरपूर सारे मसाले करा, अशी काही झंझट नाहीये याच्यामध्ये। अगदी सहज तयार होतात, कोणत्याही चटणी सोबत अगदी अप्रतिम लागतात। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी आधी बटाटे आहेत ते उकडत ठेवलेले आहेत आणि पीठ आहे ते चाळून घेते। अर्धा कपाने मी 4 वेळा पीठ घेतले, म्हणजे 2 कप पीठ घेतलेले आहे। मैद्याचं पीठ आहे हे, चांगलं चाळून घ्यायचं। आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला किचन ओटा सगळं वेगळं दिसेल, कारण मी माझ्या माहेरी आलेली आहे, तर त्या किचनमध्ये बनवते, त्यामुळे थोडं वेगळं किचन दिसेल। या किचनमध्ये जवळजवळ लास्ट काहीतरी बनवून मला खूप दिवस झाले होते। खूप दिवसांनी मी या किचनमध्ये काहीतरी बनवते। तर चला, आता जो आपण मैदा चाळून घेतला होता ना, त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, 1 चमचा ओवा आणि अर्धा चमचा काळे तीळ आहेत ना, ते छान मिक्स करून घेतलेले आहेत। आता याच्यामध्ये मोहन आपण तुपाचं लावतोय। तूप फक्त मेल्ट करून घेतलंय मी, गरम करायचं नाहीये। कोमट असलं तरी चालेल, पण मेल्टच करून घ्यायचं। असं घट्ट ठेवलं तर व्यवस्थित पिठामध्ये मिक्स होत नाही। आता आपल्याला छान पिठामध्ये याला चोळून चोळून मिक्स करून घ्यायचंय, म्हणजे छान सगळ्या बाजूने ते लागलं पाहिजे। आणि अशी मुठी वळली ना तर इझिली मुठी वळली गेली पाहिजे, असं आपल्याला हे पीठ आहे ते तयार करून घ्यायचंय। आता आपल्याला याच्यामध्ये अगदी जरा जरा करून पाणी घालायचंय आणि एकदम घट्ट नाही किंवा एकदम सैल नाही, असा मिनी डो लावून तयार करायचा याचा। बघू शकता, अगदी जरा जरा पाणी घालायचं, पाण्याचा अंदाज पटकन येत नाही त्यामुळे। आणि साधारण असा काहीसा पिठाचा गोळा म्हणून आपल्याला तयार करायचा आहे। मी बोट दाबून दाखवते म्हणजे तुम्हाला अंदाज येईल। आता आपल्याला याला झाकून एक 15 ते 20 मिनिटाची रेस्ट द्यायची आहे, म्हणजे ते पीठ आहे ते मस्त भिजलं जातं आणि रिझल्टही खूप छान येतो। इथे आपले बटाटे आहेत ते सुद्धा मस्त शिजले गेले होते। साल बघू शकता इझिली निघतं, याच्यावरून कळतं की बटाटे एकदम परफेक्ट उकडले गेलेत। आता सगळ्या बटाट्यांचं मी साल काढून घेतलंय आणि यांना सिंपली किसून घेणार आहे। कोणत्याही किसणीने लहान मोठ्या तुम्ही किसून घेऊ शकता, फक्त आतमध्ये बटाट्याचे मोठे मोठे काप राहू दे नको किंवा तुकडे राहू दे नको, याची काळजी घ्यायची। व्यवस्थित किसून घ्यायचं। आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ, लाल काश्मीरी पावडर 2 चमचे घातलेली आहे मी। सोबतच याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद घालायची आहे आणि जिरं आणि धने छान भाजून त्याची पावडर करून 1 चमचा घातले आणि 1 चमचा कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाचं पीठ घालायचंय, म्हणजे मस्त अशी बाइंडिंग येते। आणि हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचंय। सगळ्या बटाट्याला सगळे मसाले एकसारखे लागले पाहिजेत, असं छान मळून घ्यायचं। बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे बटाट्याला। आता हे जे मिश्रण तयार झाले ते आपण बाजूला ठेवूया आणि जे पीठ आपण झाकून ठेवलं होतं ते दाखवते तुम्हाला। मस्त असं भिजलं गेलंय। आता याला पुन्हा 2 ते 3 मिनिट मळून घ्यायचं, म्हणजे जितकं छान मळू ना तितकं ते लाटायला सोपं होऊन जातं। छान असं मळून घेतल्यानंतर याचे आपल्याला इक्वली 2 भाग करायचे आहेत, कारण आपण याचे समोसे एक एक करून करणार नाही आहोत। मी सुरुवातीलाच तुम्हाला बोलले होते की इझिली आणि पटकन बनणारी रेसिपी आहे। 2 पातीस लाटाव्या लागतात आणि त्याच्यामध्ये भरपूर सारे समोसे तयार होतात। कसे ते मी तुम्हाला पुढे दाखवते। तर आता मी इथे 2 इक्वली गोळे करून घेतलेले आहेत। आता पहिली पात आहे ती लाटून घेते। आपल्याला याला तेल किंवा पांढरं पीठ काहीच लावायची गरज नाहीये। काही न लावता पाती अशी व्यवस्थित लाटली गेली ना की पीठ आपलं व्यवस्थित तयार झालं असं समजायचं। दोन्ही पाती मी एकसारख्या अशा लाटून घेतलेल्या आहेत। त्यातली एक पात आहे ना ती अशी खाली ठेवली। आता आपल्याला याच्यावरती जो आपण मसाला तयार करून घेतला होता बटाट्याचा, तो इक्वली असा पसरवून घ्यायचा आहे। छान एकसारखा पसरवून घ्यायचा, म्हणजे खाली पिठाची, मध्ये बटाट्याची आणि वरती परत पिठाची, अशा 3 लेअर झाल्या पाहिजेत। या पद्धतीने एकसारखं याला मी पसरवून घेतलंय। आता याच्यावरती जी हिरवी कोथिंबीर असते ती छान बारीक चिरून व्यवस्थित पसरवायची आहे। कोथिंबीर आवर्जून याच्यावर पसरवा, याने चव खूप छान येते। त्यामुळे कोथिंबीर आहे ती व्यवस्थित अशी पसरवून घालायची आहे। तुम्ही बॅटरमध्ये मिक्स करताना जरी घातलात ना तरी चालेल। आता जी आपण दुसरी पात लाटून ठेवली होती ना ती याच्यावरती व्यवस्थित अशी पसरवून ठेवायची आहे, म्हणजे अगदी एकावर एक राहिली पाहिजे। अशा पद्धतीने आपल्याला ही पाती आहे ती वरून लावायची आहे। व्यवस्थित हाताने प्रेस करून घ्यायचं। छान असं प्रेस करून घेतलं की पुन्हा एकदा लाटण्याने याला लाटून घ्यायचं आहे, म्हणजे सगळ्या बाजूनी इक्वली असं तयार होतं। आणि आतमध्ये जे बटाट्याचं आपण सारण भरले ना ते एकसारखं स्प्रेड व्हायला मदत होते। त्यामुळे 1-2दा व्यवस्थित हलका जोर देऊन आपल्याला लाटणं आहे ते फिरवून घ्यायचंय।
आता आपल्याला कोणत्याही सुरीने याचे चौकोनी असे काप कट करून घ्यायचे आहेत। काप कट करताना कायम सुरी बघू शकता मी वर खाली करत काप असे कट करते, एकसारखी ओढायची नाही सुरी, नाहीतर आतमध्ये जे आपण सारण भरले ना त्याची लेअर आहे ती डिस्टर्ब होण्याची शक्यता असते। त्यामुळे सुरी वर खाली करून आपल्याला हे सगळे लेयर्स आहेत ते कट करून घ्यायचे आहेत आणि छोट्या छोट्या आकाराचे चौकोन कट करायचे आहेत, कारण खूप मोठा जर आपण ह्याला तयार केलं ना समोशाला बनवून तर तेलामध्ये गेल्यानंतर फुलून तो आणि मोठा होतो। त्यामुळे छोट्या छोट्या चौकोनमध्ये मी याला कट करून घेतलेला आहे, बघू शकता। अशा पद्धतीने सगळे कट करून घेतले ना की आपले समोशाची जी मेन स्टेप आहे ती पूर्ण होते। आता एक चौकोन आहे तो मी तुम्हाला उचलून दाखवते, आतमधून लेअर आहे ती किती परफेक्ट तयार झालेली आहे। अशा पद्धतीने चारी बाजून लेअर व्यवस्थित परफेक्ट तयार झाले। आता जे समोरासमोरचे दोन टोक आहेत ना ते असे एका साईडला घेऊन पिंच करायचे आणि त्याच्या ऑपोजिट साईडला उरलेले दोन टोक आहेत ते पिंच करायचे आहेत। अशा पद्धतीने आपला हा समोसा किंवा समोशाचं फूल तुम्ही म्हणू शकता, तुम्हाला जे वाटतं ते असं छान असं क्यूटचं तयार होतं। अजून एक समोसा आहे तो मी तुम्हाला बनवून दाखवते म्हणजे तुम्हाला लक्षात यायला मदत होईल। हे जे आपण पिंच करतो ना म्हणजे एकामेकाला ही जी टोकं आहेत ती छान जुळवतो, ती एकदम व्यवस्थित जुळवायची आहेत। हलकं प्रेस करायचं आणि ह्याला छान चिटकवायचं आहे, नाहीतर तेलामध्ये गेल्यावर ना ही टोकं आहे ती निघण्याची शक्यता असते। त्यामुळे बऱ्यापैकी याला व्यवस्थित असं प्रेशर देऊन असं चिटकवून घ्यायचं आहे। अशाच पद्धतीने मी इथे सगळे समोसे आहेत ते करून घेतलेले आहेत। आता समोसे आहेत ते आपण तळून घेऊया। आधीच तेल आहे ते मी तापत ठेवलं होतं, तेल चांगलं गरम झालं की मग आपल्याला हे सगळे समोसे तेलामध्ये सोडायचे आहेत, एक एक करून सोडायचे आहेत। आणि जितके मावतात ना तितकेच सोडायचे, कारण खूप जर समोशांची गर्दी आपण तेलामध्ये केली तर ते नंतर थोडा आकार फुलतो त्या समोशांचा आणि गर्दी होण्याची शक्यता असते, व्यवस्थित भाजले जात नाहीत। त्यामुळे थोडेच समोसे आपल्याला तेलामध्ये सोडायचे आहेत आणि हे जे बुडबुडे येत आहेत ते तुम्हाला दिसत आहेत ना ते हलके बुडबुडे कमी होऊ द्यायचे आणि मगच झारा लावायचा आहे। झारा जर लगेच लावला तरी सुद्धा समोशाचा आकार चेंज होण्याची शक्यता असते। आपण जेव्हा भरलेला समोसा तळतो तेव्हा तेलाचं टेम्परेचर बऱ्यापैकी कमी असतं, कारण तो आतमधून भाजणं जाणं खूप गरजेचं आहे। पण हे आपण असे घडवलेत की याच्यामध्ये पोकळी निर्माण राहते, त्यामुळे हे पटकन भाजायला मदत होते। त्यामुळे गॅस बारीक ठेवायचा नाहीये, मीडियम गॅसवरतीच आपल्याला सुरुवातीपासून शेवटपर्यंत हे समोसे आहेत ते छान बदामी कलरवरती भाजून काढायचे आहेत। तुम्ही बघू शकता किती मस्त हे आपले समोसे तयार झालेले आहेत आणि अगदी कोणत्या तरी फुलासारखे दिसतात, म्हणजे दिसताना एकदम अट्रॅक्टिव्ह दिसतात। तुमच्या घरी पार्टी असेल किंवा कोणाचा बर्थडे असू दे, किटी पार्टी असू दे, कोणत्याही फंक्शनला छोट्या मोठ्या भुकेसाठी आपण हे पटकन बनवून तयार करू शकतो आणि चवीलाही खूप छान लागतात। इथे बघू शकता मस्त भाजून तयार झालेले आहेत, कलर ही अगदी अप्रतिम आलाय। आता आपल्याला याला व्यवस्थित तेलामधून निथळवून कोणत्याही टिश्यू पेपरवरती ठेवायचे आहेत, जेणेकरून त्यातील जास्तीचं तेल आहे ना ते टिश्यू पेपरमध्येच येईल। तसं बघायला गेलं तर हे समोसे जास्त तेलकट होत नाहीत, कारण आपण पिठाला मोहन आहे ते अगदी परफेक्ट लावलं होतं, त्यामुळे खूप कमी तेलकट होतात हे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2 दिवस सहज टिकतात, जर तुम्ही व्यवस्थित त्यांना खरपूस भाजताय ना तर 2 दिवस यांना काही होत नाही। जर तुमच्या घरी कोणतं फंक्शन असेल 2 दिवसावरती आणि त्या दिवशी तुमची घाई गडबड होऊ दे नको, तर तुम्ही हा पदार्थ आहे तो 2 दिवस आधी बनवून हवाबंद डब्यामध्ये पॅक करून ठेवलात ना तर सहज टिकतो, अगदी भाकरवडीसारखा लागतो खाताना, चवीला खरंच खूप अप्रतिम लागतो। कोणत्याही तुम्ही चटणी सोबत किंवा सॉस सोबत खाऊ शकता। आणि मी तुम्हाला सुरुवातीला म्हणाले होते त्याप्रमाणे बघू शकता जेव्हा कच्चा हा समोसा आहे तेव्हा त्याची साईज आणि तळल्यानंतरची साईज बऱ्यापैकी डबल होते आणि एकदम खस्ता बनतो। मुठीमध्ये धरून दाबला ना तर पटकन त्याचा चुरा होतो, बाहेरून कुरकुरीत आतून मस्त असा खुसखुशीत मस्त असा हा समोसा तयार होतो। कोणत्याही चटणी सोबत किंवा विदाऊट चटणी सुद्धा हा खायला खूप छान लागतो। हा पदार्थ तुम्हाला आवडला असेल, रेसिपी मनापासून आवडली असेल तर त्याला नक्की लाईक करा, शेअर करा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू, बाय बाय।